भल्या मोठ्या वाड्यासमोरचा लिंब एकाएकी उभा होता. त्याला जर बोलता आलं असतं तर मी फार उदास झालो आहे असं त्यानं त्याच्या सुकून गेलेल्या फांदीतून सांगितलं असतं. नेहमी अंगणात येणारे चिमणी कावळेही दाणे न उचलता निघून गेले होते. एवढेच नाही तर गोठ्यातली गाई चारा खाणं विसरली होती. कुत्रं भाकरीच्या समोर नुसतंच तोंड टेकून बसलं होतं. त्याची भाकरीवरची इच्छाच उडाली होती. वाड्याच्या दारी सुतकी कळा पसरून राहिली होती. त्याला कारणही तसंच होतं. वाड्याचे चैतन्य असलेले आप्पासाहेब धरणीला खिळून शेवटचे श्वास मोजत होते. त्यांचा जीव त्यांच्या दोन्ही लेकात अडकून पडला होता. दोन्ही लेक मुलकाला. आप्पासाहेबांची पत्नी सारजा मोठ्याई रस्त्यावर डोळे लावून बसली होती. लेक आता येतील, मग येतील, पण अजूनही तिच्या एकाही लेकाचा पत्ता नव्हता. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्याच उगा विचारत होती, काय रे सुदाम, फाट्यावरच्या गाडीतून कुणी उतरलं नाही का? नाही तर मोठ्याई, कुणी येणार होतं का? अरे अभय आणि विष्णू यायचे. आपाचा जीव अडकलं ना त्यांच्यात. येतील, शेवटची गाडी यायची अजून, असं म्हणत सुदाम निघून गेला. आणि शेवटची गाडीही. सारजा मोठेही हिरमुसली. तिचं कुंकू उडून जाणार ह्या भयानं आधीच अर्धी झालेली मोठ्याई दुःखी कष्टी झाली. तिच्या डोळ्यासमोर भरभर काळ निसटत होता. जेव्हा तिनं आप्पासाहेबांबरोबर लग्न करून या घरात पाऊल टाकलं तेव्हा झोपडीचा वाडा मोठ्या कष्टानं उभा केला. पण आज त्या वाड्याला तडे जाऊ लागले होते. वाड्याचा खांब जर असा निखळून धरणीवर पडला तर वाड्यानं कुठवर तग धरावी. तिचे दोन्ही लेक तिच्या पदराखाली वाढले. थोरल्या विष्णूचा बापात जरा जास्त जीव होता. तिला आठवलं, विष्णू 8-10 वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट. आप्पासाहेबांचे पाय चिखलाने भरले होते. आप्पासाहेबांनी विष्णूला हाक मारली, बाळा विष्णू, पाणी आण रे बदली भरून. आप्पा, किती पाय भरले तुमचे चिखलाने? अरे पाणी देऊन आलोय पिकाला, मग पाय भरणारच. आप्पा, तुम्ही पाय ठेवा दगडावर, असं म्हणत विष्णूनं आप्पासाहेबांचे पाय धुवून दिले. घरात आल्यावर लाकडी खुर्चीवर बसायला सांगितले. आप्पासाहेब नवलानं पोराच्या हरकतीकडे पाहत राहिले. विष्णू त्यांच्या पायथ्याशी बसला. पाय मांडीवर घेऊन उपरण्यानं पुसून देऊ लागला. मोठ्याही चहा घेऊन आली. तीही अप्रूपानं पाहत बसली. अगो बाई, तुमचा लेक बघा किती सेवा करून राहिलाय तो. बरं का बाळा, अशीच माया राहू दे रे मोठेपणी, नाहीतर व्हायची पातळ. लेक कुणाचा आहे सारजा? जळू नको उगा बाप लेकाच्या मायेवर. आप्पा मिशा पिळत हुशारकीनं म्हणाले. आप्पा, मी मोठा होईन तेव्हा तर तुम्हाला कुठलीच कामं करू देणार नाही. आप्पासाहेबांचा तो मुठभर आनंद अजूनही मोठ्याईच्या काळजाच्या कागदावरून पुसला गेला नव्हता. तो तसाच ताजा होता. मात्र आज दुखरी कळ सारजा मोठ्याईच्या काळजाला बिलगून आली. बापावर डोंगरा एवढी माया असलेल्या विष्णूला बापाचा निरोप मिळूनही यायला उशीर होतोय. ती स्वतःशीच हसली आणि पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडू लागली. थोरला विष्णू आप्पाचा तर धाकला अभय आईचा. अभयला सर्वच गोष्टीत आई लागायची. एकदा तर चिडून आप्पासाहेब त्याला म्हणाले होते, तुझी आई मेली तर काय करशील रे? सारखं आईच्या नावाचं पुगाणं लावलंस. मी नाही पिणार मावशीच्या हातून दूध. आई कुठे? अरे राजा, नको असा हट्ट करूस. सुमन मावशी अभयला समजावीत म्हणाली. एकदा सांगितलं ना मावशी, मी आईच्याच हातून दूध पिणार, नाहीतर नाहीच पिणार. सुमन, त्याला राहू दे उपाशी. भूक लागली की आपोआप पेईन, आप्पासाहेब म्हणाले. तेव्हा सारजा मोठेही माहेरी गेली होती. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचंच होतं, पण बैलाचा पाय दुमता झाला म्हणून थेट दुसऱ्या दिवशी आली. आल्या सुमन मावशीनं गाराणं घातलं तिच्या कानावर. ताई, तुझा लेक रात्री उपाशी झोपला बाई. काय रे आभा, असं नाही करायचं बाळा. ताई, तू नशीबवान हो बाई, तुझ्यावर तुझ्या लेकाची फार माया. आबा, असं रे काय? मी जर मेले तर? मी मरूच नाही द्यायचो तुला. का ग मावशी? हो रे बाबा, देवाघरचं मरण त्याला टाळता थोडंच येतं बाळा. तुला न्यायला येणाऱ्या देवाला म्हणेन, मला नाही, पण माझ्या आईला नाही. त्यानं ऐकलंच नाही तर मी त्याच्याशी युद्ध करेन, त्याला हरवीन. सारजा मोठ्याईनं त्याला कुशीत घेतलं. त्याचे पटापटा मुके घेतले. आई पापणी आड झाली की कासावीस होणार लेकाज.
आईच्या डोळ्याच्या पापण्या वाट पाहून पाहून गळायची वेळ आली तरी तिच्या लेकाचा पत्ता नाही. माधू चहा घेऊन आला. आईसाहेब चहा घ्या. काय रे माधू, कधी येतील ही पोरं? येतील. नोकरीची माणसं ती आपल्यासारखी रिकामी थोडीच आहे. सुट्टीसाठी अर्जभाट करावं लागतं त्यासनी. त्यात येळ जाणारच. हो रे बाबा माधू, मनाला उगा समज घालायची. माया फार तकलादू असते. कचाकडच्या खेळणीसारखी जाते फुटून. उन्हातान्हात झिजून हे सारं उभं केलं त्यांच्यासाठी. पण त्यांना आहे का त्याचं काही? बाप मरणादारी वाट पाहून राहिलाय त्यांची. आपल्या माणसापेक्षा कामे मोठी झाली का माधू? आईसाहेब नका मनाला लावून घेऊ. चांगले आहेत आपले मालक. तेवढ्यात दारात अभयची गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून उतरल्या अभयनं आईचं दर्शन घ्यावं, गहीवरून बापाकडे धाव घ्यावी, पण तसं काही झालं नाही. तो म्हणाला, आई काय ग, विष्णूदादा नाही आला का अजून? तू आला ना, येईल तोही. निघाला असेल काही काम. त्याला फोन करून कळवलं होतं मी की मला सुट्टी नाही आहे म्हणून, पण त्याचं असंच आहे. सुनबाई पोरांना नाही आणलं बरोबर. त्यांचं काय काम आई? मी आलोय ना. माझ्या मेलीच्या लक्षात कुठं आलं की आप्पाचा जीव तुमच्यात अडकला होता. तुमच्या लेकराबाळात थोडाच. आई टोमणे नको मारू. त्यांचा जीव रमला नसता इथं म्हणून नाही आणलं. मी तर मोठ्या मुश्किलीनं आलोय. बरं झालं बाबा तू आला. थकला असशील. आधी चहापाणी घे. चहापाणी रस्त्यातच झालं आई. सारजा मोठ्याईच्या जीवाला फार लागलं. ज्या पोराचं आईशिवाय पान हलत नव्हतं त्याला आता आईचीही आवश्यकता राहिली नव्हती. आल्या बापाकडे जाऊन साधी चौकशी करावी तर तेही नाही. काळ फारच बदलला. माणसाला माणसाची कवडी गरज उरली नाही. अभय खूपच मोठा झाला असं तिला जाणवलं. काळजात सुपारी चरचरत गेल्यासारखी वाटली. जरा वेळानं विष्णूही आला. तोही एकटाच. सारजा मोठ्याईचा हात दोन्ही लेकांच्या हातात देत आप्पासाहेबांनी जीव सोडला. सतीगती लावून आल्यावर मोठ्याई खांबाला टेकून बसलेली. खरं तर तिचा जीव आप्पासाहेबांबरोबर निघून गेला होता. कुडी तेवढी मागं राहिली होती. पोरांची कोरडी झालेली माया पाहून स्वतःलाच खिजवल्यासारखी पुन्हा एकदा आठवणींची गाठ सोडून बसली. सारजा माझे दोन्ही लेक फार गुणी. आपल्याला कधीच अंतर देणार नाही. अहो पण शहराचा वारा लागला ना त्यांना, मातीत काही करमणार नाही. म्हणून म्हणते पुरी झाली शाळा. आपण एवढं कुणासाठी कमवून ठेवलंय. माती काही कुणी खंदून नेणार नाही सारजा. अहो पण मला नाही गमायचं बाई लेकांशिवाय. शाळा काय गावात राहूनही करता येईन की. सारजा मला तुझं कळतंय, पण आपले लेक तसे नाही. सोन्याचा पाळणा करूनच घेऊन जातील काशी यात्रेला. नेतील माझं म्हणणं आठवेल तुला. सारजा मोठ्याईला आज सारंच आठवत होतं. त्यांचं काय करायचं? दशक्रियाविधी झाला नाही तो दोन्ही लेकात वाटणीवर चर्चा सुरू झाली. मोठ्याईच्या काळजावर कुऱ्हाड बसल्यासारखी झाली. अस्तराचा धागा उसवला. त्याला कुठल्या सुईदोऱ्यानं शिवणार आणि कशासाठी? दादा वाटणीचं काय? ते आत्ताच मिटवून टाकू. परत काय येणं होणार का आपलं? मलाही तेच वाटलं होतं. हे बघ, आंब्याचा मळा अन मसोबाचं 50 एकर मी घेतो. हा वाडा अन 70 एकराचं वाड्याचं वावर तुझ्या वाट्यावर. वकिलाला अन तलाट्याला वाड्यात बोलवून वाटणी कागदोपत्री केली. थोरलेला काहीतरी काम होतं. तो घाईघाईनं निघूनही गेला. धाकल्याच्या वाट्याला वाडा आला होता. त्यानं दाराला कुलूप लावलं अन गाडीचा धुराळा उडवीत तोही निघून गेला. आई मागे एकटीच उरली होती. तुळशी वृंदावनाला टेकून बसलेली. माधू आला. म्हणाला, आईसाहेब चला माझ्या घरी. आई काहीच बोलली नाही. माधून हात लावला तशी आई जमिनीवर घरंगळली. आई कुणाच्याच वाटणीवर गेली नाही. आईची वाटणी राहिलीच. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.